श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन डिश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण पुरणाचे मोदक बनवणार आहे। पुरणाचे मोदक बनवण्यासाठी साहित्य: डाळ 1 वाटी घेतली आहे, गूळ 1 वाटी घेतलाय। डाळ कुकरला लावून 3 शिट्ट्या घ्यायच्या। जर 3 शिट्ट्या शिजली नाही तर अजून शिट्टी घ्यायची। डाळ कुकरला लावली आहे। मीठ टाकून घ्यायचं थोडंसं त्यामध्ये। 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या। कुकर थंड झाला आहे। डाळ चाळणीत काढून घ्यायची। डाळीमधलं पाणी निथळलं आहे चाळणीतून खाली। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं, म्हणजे डाळ खाली चिकटणार नाही। आणि पुरणालाही चांगला स्वाद येईल। डाळ टाकून घ्यायची। डाळ अशी मोकळी झाली, पाणी पूर्ण आटले की त्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा चवीप्रमाणे। मिक्स करून घ्यायचं। गुळाला पाणी सुटलं की ते आटून द्यायचं पूर्ण। सुक्क झालं की परतलं म्हणून समजायचं। गूळ टाकल्यामुळे पातळ झाले आहे, ते पूर्ण सुक्क करून घ्यायचं। पुरण गुळामध्ये चांगलं परतून झालं आहे। गॅस बंद करून घ्यायचा। पुरण झालं आहे। पुरण गार होईपर्यंत पीठ मळून घेऊया। 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे। मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून। गव्हाचं पीठ मळून झालं आहे। पीठ जास्त पातळ मळायचं नाही, मध्यमच ठेवायचं। पुरण गार झालं आहे, वाटून घ्यायचं। चाळणीमध्ये पुरण वाटून घेत आहे। पुरण वाटून झालं आहे। इलायची टाकायची त्यामध्ये। बडीशेप टाकायची। जायफळ किसून घ्यायचं। जायफळ किसता किसता 2 वाक्य सुचली आहे, ती बोलून दाखवते। डाळीच्या व गुळाच्या सारणाला जायफळाचा स्वाद, डाळीच्या व गुळाच्या सारणाला जायफळाचा स्वाद, गणपती बाप्पांना दाखवते मी मोदकाचा प्रसाद, गणपती बाप्पांना दाखवते मी मोदकाचा प्रसाद। मिक्स करून घ्यायचं। पीठ मळून घेतलं आहे। गोळे करून घ्यायचे। मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे। असे गोळे बनवून घ्यायचे। गोळे बनवून झाले आहे, आता लाटून घेऊया। पिठी लावून घ्यायची, लाटून घ्यायचं। पुऱ्यांसारखं लाटून घ्यायचं, जाड नाही ठेवायचं जास्त।
लाट्या लाटून घेतल्या आहे. पुरण भरून घ्यायचं त्यामध्ये. असं गोल गोळा करून त्यामध्ये ठेवायचा. अशा पाकळ्या बनवत जायचा. असा मोदक बनवून घ्यायचा. मोदक तयार झाले आहे. आता उकडून घेऊ. चाळणीला तूप लावून घेतलं आहे. मोदक त्यावर ठेवायचे. मोदक 15 मिनिटं उकडून घ्यायचे. तळणीच्या मोदकासाठी 1 वाटी पीठ घेतलंय गव्हाचं. मळून घेऊया. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुपाचं मोहन टाकायचं. 1 चमचा तूप गरम करून घेतलं आहे. मिक्स करून घ्यायचं. गरम आहे. थोडं थोडं कोरड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाजणार नाही हाताला. असा पिठाचा गोळा झाला पाहिजे. मळून घ्यायचा. आता थोडं थोडं पाणी टाकायचं. जास्त पातळ पण नाही मळायचं. पीठ मळून झालं आहे. तोपर्यंत मोदक उकडले का पाहूया. मोदक उकडले का बघून घेऊया. झाले आहे मोदक. गॅस बंद करायचा. पिठाचे गोळे बनवून घेऊया. गोळे बनवून झाले आहे. लाटून घेऊया. थोडीशी पिठी लावून घ्यायची. लाटून घ्यायचं. असं लाटून घ्यायचं. लाटून घेतलं आहे. पुरण भरून घ्यायचं. पाकळ्या पाडून घ्यायच्या. बंद करून घ्यायचं असं.
असं बनवून घ्यायचा। दुसरा मोदक बनवूया। अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या। बंद करून घ्यायचं। असं बनवून घ्यायचं। तेल गरम झालं आहे, मोदक तळून घेऊया। कमी गॅसवर तळून घ्यायचे। काढून घेऊया। दुसरे मोदक सोडूया। खरपूस असे तळून द्यायचे। काढून घेऊया। मोदक कट करून घ्यायचा। त्यामध्ये तूप टाकायचं आणि मग खायचा। खूप छान लागतो। मोदकांवर थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं। आणि मग खायचं। उकडीचे मोदक तयार झाले आहेत। तळणीचे मोदक तयार झाले आहे। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।